Ninth day of Novena, Mass intention, Thanksgiving to Saint Jerome on the occasion of birthday by Prashant Dalmade. Thanksgiving to Saint Jerome on the occasion of wedding anniversary by Rakesh and Clement Dalmade. Thanksgiving to Saint Jerome by Edward Fernandez. Thanksgiving to Saint Jerome by Oswald Dicona and family. Thanksgiving to Almighty God by Olivia Dicona. Thanksgiving to Saint Jerome by Milkesha Snehal Teles. Thanksgiving to Saint Jerome by Victor Francis Rodriguez. Thanksgiving to Saint Jerome by Moses Toperi and family. For the blessing and success in business by one person. Thanksgiving to Saint Jerome by Krupa Raj Board. Thanksgiving to Saint Jerome by Krupa Mata Board. Thanksgiving to Saint Jerome by Krupati Board. Soul of Natal Sanja Poli by Dorothy D'Souza. Thanksgiving to Saint Jerome by Pierre Rodriguez and family. Soul of Nestor Ferreira by Valencia Francis Fernandez. Soul of Joaquim Gregory Pereira by Greta Glenn Gonsalves. Soul of John Gonsalves by Greta Glenn Gonsalves. For the special intention by Greta Glenn Gonsalves. Thanksgiving to Saint Jerome by Greta Glenn Gonsalves. Thanksgiving to Saint Jerome by Velankeni and Matthias. Thanksgiving to Saint Jerome by Isaac Teles. Departed soul of Teles family by Milton Teles. Soul of Leo Ambrose by Rani. Soul of Wallace Joachim Rodriguez by Mary Wallace Rodriguez. Thanksgiving to Our Lady of Perpetual Succor by Flory Fernandez. Thanksgiving to Divine Mercy by Flory Fernandez. Soul of Nandalal Ahuja by Vijay. Soul of Dhaval Atul Shah by Renzi Edwin D'Souza. Thanksgiving to Saint Jerome by one person. Thanksgiving to Saint Jerome by Frankie Matthias Teles.
परमेश्वराची कृती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनी भगिनींनो, आज आपण संत जेरोमच्या नोवेनाचा 9वा आणि शेवटचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत. आजच्या मिसाचे हेतू पूर्ण व्हावे म्हणून मी प्रार्थना करतो. आणि आज 23 डिसेंबर उद्या संध्याकाळी 8 वाजता आपण ख्रिसमसची मिसा साजरी करत आहोत. येशू जन्माचे मिसा साजरी करण्यासाठी केवळ आपल्याकडे 24 तास राहिलेले आहेत. होय माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, जसे जसे आपण प्रभूच्या जन्माच्या वेळेच्या जवळ जात आहोत तशी तशी आपली उत्सुकता वाढत आहे, तशी तसा आपला पवित्रपणा वाढत आहे आणि येशूला भेटण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. ही आपली इच्छा अगदी आनंदाने परमेश्वराने पूर्ण करावी. हा ख्रिसमसचा आनंद आपल्याला चांगल्या प्रकारे उपभोगता यावा. आपल्या कुटुंबामध्ये ख्रिसमसची शांती सौख्य निर्माण व्हावं म्हणून आजच्या पवित्र मिसामध्ये संत जेरोमकडे प्रार्थना करूया आणि आपल्या इच्छा आकांक्षासाठी संत जेरोमची मध्यस्थी मागूया. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण माणसं आहोत आणि माणूस म्हणून आपल्या हातून अनेकदा चुका करत असतात. आचाराने विचाराने आपण पाप करत असतो, कृतीने आपण पाप करत असतो. या सर्व पापांची आपण परमेश्वराला कबुली देऊया आणि या पवित्र मिसावळीमध्ये नोवेनाच्या शेवटच्या दिवसामध्ये योग्य रीतीने सहभागी होण्यासाठी आपण आपल्या मनाची तयारी करूया. आपले उत्तर आहे क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा, क्षमा कर देवा. तुझ्या विरुद्ध पाप मी केले, पाप करूनी चुकविले तुझला. सर्वसमर्थ परमेश्वरा महोदया करू, वामच्या पापांची क्षमा करू, आम्हाला सर्व काही जीवनाकडे नेभो. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, तुझ्या पुत्राच्या जन्मघटनेवर आम्ही चिंतन करीत आहोत. कुमारी मरीपासून त्याने जन्म घेतला व तो आम्हामध्ये राहिला. त्याच्यापासून आम्हाला पापांची क्षमा व दया प्राप्त हो. ही प्रार्थना मी तुझ्या पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा आणि राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्रांचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो.
मलाही या पुस्तकातून घेतलेल्या आजचे वाचन. पहा, परमेश्वराचा दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशाला तुम्हाकडे पाठवेन. प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेशा पाठवतो. ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पहा, करार घेऊन येणाऱ्या संदेशाची तुम्ही अपेक्षा करीत आहात, तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल? तो प्रकट होईल तेव्हा कोण टिकेल? कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परीटाच्या खारासारखा आहे. रुपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजाला शुद्ध करेल. त्याला सोन्या रूपाप्रमाणे शुद्ध करेल. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसाप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा आणि येरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल. पहा, परमेश्वराचा मोठा भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेशाला तुम्हाकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीच्या शापाने ताडण करावे असे न हो. हा प्रभूचा शब्द आहे.
हे प्रभू परमेश्वरा ये आणि आमचे तारण कर. प्रभु तुम्हा बरोबर असो. संत लूकच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. अलिशिलेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग 8व्या दिवशी ते बालकाची सुनता करायला निघाले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, ते नको, त्याचे नाव योहान ठेवायचे आहे. ते तिला म्हणाले, त्या नावाचं तुझ्या नातलगामध्ये कोणी नाही, मग ह्याचे नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाठी मागून ह्याचे नाव योहान आहे असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले आणि त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. त्यावरून त्याच्या सभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून म्हटले, हा बालक होणार तरी कोण, कारण प्रभू त्याच्या बरोबर होता. प्रभूचे शुभवर्तमान. कृपया बसून घ्या. ख्रिस्तासाठी जमलेल्या माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या धर्मामध्ये लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला आई गर्भवती होते त्यावेळेला काही महिन्यानंतर फादरांना ह्याची खबर दिली जाते आणि मग फादर त्या होणाऱ्या बाळाच्या आईला, त्या गर्भवती मातेला आणि त्याच्या डॅडीला किंवा वडिलांना बोलावतात आणि त्यांना एक कोर्स देत असतात, एक प्रशिक्षण देत असतात. आणि या प्रशिक्षणामध्ये मी त्यांना सांगतो, जे आपण पेरतो ते उगवतं. काटे पेरा, काटे उगवतील. आंब्याचे बिया लावा, त्याला आंबे येतील. फणस लावा, फणस येईल. अखराचे काटे लावा, त्याला अखराचे काटेच येतील. पहा, परमेश्वराने तुम्हाला ही देणगी दिलेली आहे. ती देणगी तुम्ही स्पॉइल करू नका, फुकट घालवू नका. नाहीतर अनेक पालकांना मुलं होतात, पण मुलं काय करतात हे पालकांना कळत नाही आणि पालकांच्या आज्ञेबाहेर ही मुलं जाताना आपल्याला दिसतात. कुटुंबाच्या नावाला आणि पालकांच्या नावाला पट्टा लावणारे असे अनेक जण आपल्याला समाजामध्ये आणि कुटुंबामध्ये दिसतात. आपल्या स्वतःच्या कुटुंबात देखील अशी व्यक्ती आढळते आपल्याला. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मी नेहमी म्हणतो त्या गर्भवती मातेला, जे तू पेरशील, जे काही
तुझा नवरा पेरेल, जे काही तुझे सासू सासरे पेरतील आणि घरामध्ये परिसरामध्ये असलेले जे लोक पेरतील तेच घेऊन तुझा बाळ या जगामध्ये येणार आहे. आणि म्हणूनच एक गोष्ट लक्षात ठेव, घरामध्ये नेहमी शांतीचं वातावरण असावं, घरामध्ये नेहमी प्रार्थनेचं वातावरण असावं. बस झालं तो मोबाईल जरा बाजूला ठेव आणि कधीतरी बायबल उचल आणि बायबल वाचायला घे, तरच मुलाला स्पिरिच्युअल ट्रेनिंग मिळेल, धर्मशिक्षण मिळेल. गर्भवती असली म्हणजे 24 तास झोपायची काही गरज नाही, निदान बुधवारच्या आणि रविवारच्या मिसाला तरी या, मुलाला ती सवय लागेल. धार्मिक पुस्तकं वाचा. घरामध्ये ऑल्टरवरती जी गायनाची पुस्तकं धूळ खात पडलेली आहे ती काहीतरी त्यातली भजनं गायनं बोलायला सुरुवात करा. सकाळच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला घरामध्ये टेपरपण आहे किंवा मोबाईल आहे त्याच्यावरती भक्ती संगीत लावा. या सर्व परिवेशाचा परिणाम तुझ्या गर्भावरती होईल. अधूनमधून मॉलमध्ये आणि इथे तिथे पिक्चरला जाण्यापेक्षा कधीतरी ज्या ठिकाणी झाडंपानं आहेत, हिरवळ आहे, चांगल्या स्वच्छ बागा आहेत अशा ठिकाणी जा. एकत्र बसा, एकामेकाला प्रेम द्या आणि जोपर्यंत हे बाळ तुमच्या पोटामध्ये आहे तोपर्यंत एकामेकाशी वितंड वाद करू नका आणि भांडणं करू नका. नाहीतर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, मातेच्या उदरामध्ये हे बाळ आणि यांची भांडणं नवरा बायकोची, सासू सासऱ्याची भांडणं आणि त्याचा विपरीत परिणाम हा गर्भावरती होतो. आणि मग तो मुलगा असो किंवा मुलगी असो ते अशाच प्रकारचं वर्तन या जगामध्ये मोठे झाल्यानंतर किंवा लहानपणी करताना आपल्याला आढळतात. मुलं अभ्यास करत नाहीत, मुलं अभ्यास करत नाहीत, सदैव मोबाईलमध्ये गुंतलेली असतात. मुलं शांत बसत नाही, इकडून तिकडून उड्या मारतात. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, गर्भार अवस्थेत मादक पेय जर आपण पेली, व्यवस्थित खाणं पिणं न्यूट्रिशन खाणं पिणं केलं नाही तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो त्याचाही परिणाम बाळावरती होतो. अतिशय झोप घेतली, अतिशय आळस केला, व्यायाम केला नाही तर त्याचा देखील परिणाम या बाळावरती होत असतो. आणि म्हणूनच केवळ गर्भ मातेने नव्हे तर तिच्या नवऱ्याने आणि आजूबाजूच्या सासू सासऱ्यांनी, अंकलने, आंटीने सर्वांनी त्या मातेची, होणाऱ्या मातेची काळजी घेणं आणि तसा परिवेश निर्माण करणं कुटुंबामध्ये फार गरजेचं असतं, हे लक्षात असू द्या. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सदैव गर्भ जी बाई आहे तिचा नवरा दारू पिऊन येतो आणि त्या गर्भार बाईला शिव्या देतो, मारतो. काय त्या मुलावरती संस्कार होणार? तो मुलगा दारुड्या होणार नक्कीच 100%. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्या लहानशा गोष्टी आहेत त्यावर आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. आणि नंतर त्यांचा जन्म झाल्यानंतर वेळेवर त्यांना बॅप्टिझम द्या, त्यांच्या धर्म आईबाबांची ट्रेनिंग करून घ्या माझ्याकडून. त्यानंतर त्याला कम्युनियन द्या, दररोज किंवा संडेला तरी दिसायला आणा मुलाबाळांना आणि मग संडे स्कूलला पाठवा. वेळेवर कम्युनियन, वेळेवर त्यांना कॉन्फर्मेशन द्या. हे सर्व मी त्यांना समजावून सांगतो. कसं ॲडमिशन घ्यायचं, कुठे ॲडमिशन घ्यायचं, मुलांवरती कसे चांगले संस्कार करायचे, हे सर्व काही या 2 मीटिंगमध्ये, एक डिलिव्हरी होण्या अगोदर आणि नंतरची डिलिव्हरी झाल्यानंतर गॉडपेरेंटच्या बरोबर, अशा या 2 मीटिंगमध्ये लहान लहान गोष्टी सर्व काही समजावून मी त्यांना सांगतो. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, का हे मी त्यांना सांगतो? कारण आत्ताचा हा समाज आणि आत्ताची मुलं हाताबाहेर गेलेली आपल्याला दिसतात. जर आईवडिलांनी ह्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केलं तर त्याचे परिणाम मुलं मोठे झाल्यानंतर आईवडिलांना दिसू लागतात आणि मग डोळे उघडतात. परंतु नंतर त्यांच्या लक्षात येतं मडक्याची माती सुकलेली आहे, आता मी त्याला आकार देऊ शकत नाही, आता आली या भोगाशी असावे सादर. त्या पलीकडे आईवडिलांच्या हातामध्ये काहीच राहत नाही. तेल गेलेलं असतं, तूप गेलेलं असतं आणि हाती मात्र तुपाटणं असतं. हे लक्षात ठेवा. तरुण तरुणींनो, तुम्ही लग्न करताय,
आणि म्हणून तुम्ही सुद्धा आमचं प्रवचन कटाक्षाने हृदयामध्ये आपल्या मनामध्ये बाळगून ठेवा. होय माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, तेव्हा हे सर्व सांगत असताना एक कपल मला म्हणते, फादर अद्याप मुलगा 5 महिन्याचाच पोटामध्ये आहे, आता त्या सगळ्या गोष्टी काय ऐकायच्या आणि आता त्या गोष्टी काय पाळायच्या. प्रिय बंधूंनो आणि भगिनीनो, तुमचा जन्म तुम्हाला आठवतो का? आज आपण किती वर्ष या भूतलावरती काढली? पहिलीचा वर्ग, दुसरीचा वर्ग, तिसरीचा वर्ग आठवा. कसे आपण मोठे झालो, तरुण झालो, आपला जोडीदारी शोधली, लग्न झालं, मुलंबाळ झाली, नातवंड झाली. टाइम कसा गेला कळलंही नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, एखादी लहान मुलगी किंवा मुलगे आपल्या घरामध्ये जन्म घेतात, ती वाढायला वेळ लागत नाही. आपल्याला वाटते करेंगे, देखेंगे, दिल्ली बहुत दूर है, लेकिन एवढं काही वेळ पटकन निघून जातो की आपल्याला कळत नाही. आणि आपली लहान आपण दूध पाजलेली पोरं पटकन कमिटमेंट घेतात, पटकन कन्फर्मेशन घेतात, पटकन शिक्षण पूर्ण करतात, नोकरीला लागतात आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, लग्नाला फॉर्म भरायला येतात आणि मग ते स्वतः आईवडील होतात. हे सर्व झटक्यामध्ये हाताच्या चुटकीसारखं वेळेमध्ये घडतं आणि आपल्याला कळत नाही. आणि आपल्याला शांतपणे विचार केल्यानंतर आपल्याला कळतं हे सर्व कसं घडलं. माझ्या डोळ्यासमोर माझी मुलं मोठी झाली आणि त्यांचं लग्न झालं आणि आता मला नातवंड झाली, मला आजी किंवा आजोबा होण्याचा मान मिळाला. आणि म्हणूनच हे सगळे संस्कार आपण त्यांच्यावरती करणं गरजेचं आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आजच्या शुभवर्तमानामध्ये हे संस्कार जखऱ्याने आणि अलिशेने आपल्या मुलावरती केले. म्हातारपणामध्ये त्यांना ही संधी मिळाली होती. म्हातारपणामध्ये त्यांना देवाचा कृपाप्रसाद मिळाला होता. आणि म्हणून त्या योहान बाप्तिस्ताचा जन्म झाल्यानंतर ही बातमी यहुदिया प्रांतामध्ये सगळीकडे पसरली. आणि ज्या वेळेला त्या बाळंतिणीचे 8 दिवस झाले, त्यावेळेला त्या बाळाला नाव द्यायचं असतं. नामकरण विधी असायचा यहुदी धर्मामध्ये. आणि नामकरण विधी असताना त्या बाळाची सुंता केली जात असे. सुंता म्हणजे काय? सर्कमसिशन. बाळाच्या लहान शिश्नाची पुढील काकडी जी असते, त्वचा, ती कापली जात असते. त्याला आपल्या मुस्लिम भाषेमध्ये म्हटलं जातं खतना. हा खतना करण्यासाठी माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, यहुदी धर्मातील सर्वांना हे बंधनकारक होतं. आणि म्हणूनच येशूचा देखील खतना करण्यात आला आणि जॉन बॅप्टिस्ट याचा देखील खतना करण्यात आला, कारण तसा धर्माचा रिवाज होता. आणि मग त्यांना ते येशू किंवा जॉन म्हणून नाव देण्यात आलं. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हा रिवाज होता. त्यानंतर दुसरा रिवाज आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये कळतो की जे आजोबाचं नाव आहे किंवा खाबर पंजोबांचं नाव आहे तेच मुलांना दिलं जात असे. लक्षात येतो तुमच्या? अद्याप ती प्रथा आपल्याकडे सुद्धा होती, परंतु ती आता प्रथा मागे पडलेली आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आणि म्हणून अलिशिलेल्या लोकांनी विचारलं, आज तुझ्या बाळाचं नामकरण आहे, त्याचं काय नाव द्यायचं? तर ती म्हणते त्याचं नाव तुम्ही जॉन ठेवा. तेव्हा सर्व लोक तिला म्हणू लागले, अगं तुझ्या संपूर्ण फॅमिलीमध्ये जॉन नावाचं कोणी होऊन गेला नाही आणि तू जॉन नाव का देतेस? त्यावेळेला तिने तिच्या नवऱ्याकडे फोन केली. नवऱ्याची तर जी टाळूला चिकटली होती, कारण त्याने देवदूताच्या वचनावरती अविश्वास दर्शविलेला होता. आणि म्हणून नवरा बोलला की पाटी आणून द्या पुणेने. त्याला पाटी दिली. त्या पाटीवरती जखऱ्याने माझ्या बाळाचं नाव जॉन आहे असं लिहिलं. आणि ते लिहिता बरोबर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्याच्या जिभेचा बंध मोकळा झाला आणि तो पोपटासारखा बोलू लागला. आणि तेथे जमलेल्या हजारो शेकडो लोकांना हा फार मोठा चमत्कार सहन करणं कठीण झालं. त्यांना सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की पाठीवरती तो त्याचं नाव काय लिहितो आणि हे बाळ हा योहान, हा जखऱ्या बोलू काय लागतो. आणि ही बातमी सगळीकडे पसरली.
विसरली आणि माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, सर्वजण आनंदोत्सव करू लागले. सर्वजण एकामेकाला म्हणू लागले की हे बाळ साधन आहे, हे बाळ चमत्कारिक आहे आणि हे बाळ काहीतरी मोठं पुढे होणार आहे असं बोलू लागले. प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते माझं बाळ मोठं व्हावं, चांगलं शिकावं. कधी कधी आईवडिलांना वाटतं आमची परिस्थिती नाही तरी माझं बाळ इंजिनिअरिंगला जावं, फी भरायची ऐकत नाही तरी माझं बाळ डॉक्टर व्हावं, असं प्रत्येक आईवडिलांना वाटतं. हे सर्व स्वप्न तुम्ही उराशी बाळगता, फार चांगली गोष्ट आहे. परंतु कधीतरी आईवडिलांनी हेही स्वप्न उराशी बाळगा की माझी मुलगी सिस्टर व्हावी. 2-2 कॉन्व्हेंट आहे गेली अनेक वर्ष. एकतरी सिस्टर, एकतरी कॅन्डिडेट आपल्या इथून त्यांना जॉईन होईल का, हा विचार करा. चांगले बुद्धिमत्ता असलेले फादर आपल्याकडे येऊन गेले, चांगले प्रवचक आपल्याकडे येऊन गेले. कधीतरी एखाद्या आईला किंवा वडिलांना प्रेरणा मिळते का की माझा मुलगा फादर व्हावा आणि असं पवित्र त्याने जीवन जगावं, अशा प्रकारचं प्रवचन त्यांनी द्यावं? का तुम्हाला वाटत नाही माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्याने पवित्र जीवन जगावं आणि आपल्या कुटुंबाचं नाव उंचवावं असं तुम्हाला वाटत नाही का? ह्याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, योहान हा संदेश का होता? योहान ह्याला आईवडिलांनी कोणताही प्रश्न केला नाही, कारण हा मुलगा देवापासून आला होता आणि त्याला देवाने लहानपणापासूनच उदरापासूनच निवडलं होतं आणि म्हणून त्याने त्यांचे केस कापले नाही, त्याची दाढी केली नाही, तर त्याला लहानपणापासून परमेश्वराच्या प्रेमामध्ये वाढवलं आणि त्याला जे परमेश्वराने निवडलं होतं प्रभूचा मार्ग तयार करण्यासाठी, ते काम करण्यासाठी त्याला प्रोत्साहन दिलं. आपल्या मुलांना जे काही वाटतं ते त्यांना करू द्या. आईवडिलांनो, आपल्या इच्छा त्यांच्यावरती लादू नका, ही नम्र विनंती आज या प्रवचनामध्ये मी तुम्हाला करत आहे. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅप्टिझमला नावं देताना त्या नावाला काहीतरी अर्थ असू द्या. काहीतरी ऐकतात रायमिंग वर्ड्स आणि ते वर्ड्स काय करतात, त्या मुलांना नाव म्हणून देतात. तुम्ही डिक्शनरी घ्या, एखादं नाव निवडा आणि ह्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठरवा. त्याला चांगला अर्थ पाहिजे. बायबल घ्या, बायबलमध्ये हजारो नावं आहेत स्त्री पुरुषांची. बायबलमधली नावं द्या. कदाचित ती जुनाट वाचत असतील तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, विश्वकोशामध्ये आणि अनेक आता बाजारामध्ये नावाची पुस्तकं आलेली आहेत. त्यापैकी एखादं सुंदर नाव द्या. त्या नावाच्या पुढे त्या नावाचा अर्थ सांगितलेला असतो. चांगला अर्थ असणारी नावं द्या. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, भयानक नावं दिली जातात जी केजीच्या टीचरला उच्चारता पण येत नाही आणि प्रिन्सिपलला लिहिता पण येत नाही, अशी भयानक लांब लचक नावं दिली जातात. आणि मग काय करतात, नाव बॅप्टिझमचं वेगळं आणि घरी हात देतात वेगळं, मग ते राशन कार्डवर वेगळं, रिझल्टवर वेगळं, लिव्हिंग सर्टिफिकेटवर वेगळं, आणि मग इतका गोंधळ होतो त्या पोरांचा. सरकारी ऑफिसमध्ये खेटे घालताना, सातबारावरती नाव चढवताना, आपल्या प्रॉपर्टीवरती नाव चढवताना फार फार मोठे प्रॉब्लेम आज आपल्याला होत आहेत. हे मुलांना होऊ नये म्हणून साधं सोपं नाव द्या की त्याला आपल्याला बोलावता येईल त्याच नावामध्ये. देवाच्या कृपेने नाव दिलं, जॉन, मी तुला पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे बाप्तिस्मा देतो. ते त्याचंच नाव कायमचं राहतं आणि ह्या नावाची नोंद स्वर्ग राज्यामध्ये डायरीमध्ये होते. आणि म्हणून ज्या नावाला अर्थ आहे अशीच नावं गॉड पॅरेंट्सने किंवा पॅरेंट्सने आपल्या मुलांना द्यावी अशी अपेक्षा आहे. नाहीतर नाव बघा, एका मुलीचं नाव काय, टॉपलेस. अरे टॉपलेस काय नाव आहे का माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो? टॉपलेस म्हणजे वरती शर्टच घातलं नाही. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, काय हे मूर्खपणाचं लक्षण आजच्या आपल्या ह्या समाजामध्ये. आणि जर आपण ह्या भागामध्ये उत्तम धारावी भागात गेला आणि तिथली जर नावं तुम्ही ऐकली तर तुम्हाला एक दिवस जाईल विचार करायला की त्या नावाचा अर्थ काय आहे. काहीतरी ऐकतात आणि काहीतरी नावं देतात. जेव्हा बायबलमध्ये हजारो नावं मेन्शन केलेली आहेत आणि बिब्लिकलमध्ये जी नावं आहेत, बिब्लिकल
बुक्स आहेत आज, तुम्ही सेंट पॉलमध्ये गेला तर तिथे तुम्हाला ही बुक्स आढळतील. तर आपल्या मुलांना चांगली नावं द्या की जेणेकरून त्याचा चांगला अर्थ असेल. शाळेमध्ये इकडे तिकडे त्यांना नावाने चिडवणार नाही, हेही लक्षात ठेवा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे सुनता करण्याची पद्धत ही यहुदी धर्मामध्ये होती आणि त्याला धार्मिक रिझन दिलं होतं. ज्या वेळेला मुलांना नाव देतात त्यावेळेला ही सुनता मुलांची सुनता सर्कमसिजन झालंच पाहिजे आणि त्याला धार्मिक कारण देण्यात आलं होतं. तेच कारण मुस्लिममध्ये होतं आणि आजही तेच कारण मुस्लिममध्ये आहे. परंतु तुम्ही जर संत पौलाची पत्र पाठवली तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ते धर्माचं चिन्ह होतं. सुनता केलेला पुरुष हा यहुदी धर्माचा, सुनता केलेला पुरुष हा मुस्लिम धर्माचा, अशा प्रकारची धर्माची ते चिन्ह होतं. परंतु ते चिन्ह प्रभू येशू ख्रिस्ताने आणि संतांनी किंवा त्याच्या प्रेषितांनी कायमचं नष्ट केलं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, त्यांनी काय सांगितलं की ज्या वेळेला बाप्तिस्मा संस्कार दिला जातो त्यावेळेला त्याला नाव दिलं जातं आणि तीच त्याची सुनता असते. बाप्तिस्मा संस्कार ही आपल्या धर्माची ओळख पटली. सुनता करणं हे धर्माची आपल्या ओळख नाही, हे लक्षात ठेवा माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो. मग काही असे लैंगिक प्रश्न निर्माण झाले तर आम्ही मुलाबाळांची सुनता करू नये का? आणि समजा सुनता केली तर आम्ही यहुदी झालो का? आम्ही हेल्लेनी झालो का? किंवा आम्ही मुस्लिम झालो का? नाही माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, तुमचा बाप्तिस्मा संस्कार झालेला आहे, तुम्ही ख्रिस्ती आहात. त्यापेक्षा आपल्याकडे दुसरं चिन्ह नाही, हे लक्षात ठेवा. तरीही सुनता करावी किंवा केली जाते डॉक्टरतर्फे का? कारण आरोग्याच्या दृष्टीने अनेक लोकांना त्रास होतो युरिनेशनच्या वेळेला आणि म्हणून ही सुनता करण्यास धर्म परवानगी देत नाही. ही स्वतःने करायची असते, परंतु त्याला कोणतंही धार्मिक कारण नसतं, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आजच्या त्या पवित्र मिसामध्ये सहभागी होत असताना आणि योहान बाप्तिस्ता ह्याचा नामकरण केली आणि सुनतेचा दिवस याचा आनंदोत्सव साजरा करत असताना आज ह्या बऱ्याच नवीन गोष्टी मी तुमच्या नजरेस आणून देत आहे. त्या गोष्टी आपल्याला चांगल्या प्रकारे पाळता याव्यात आणि आपल्या मुलाबाळांवरती चांगले संस्कार करता यावे आणि पुढे त्यांचं भविष्य उज्ज्वल करता यावं, म्हणून आपण आईवडिलांसाठी आणि धर्म आईबाबांसाठी संत जेरोमच्या चरणाशी विशेष प्रार्थना करूया. आमेन. सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा.
हे प्रभू, परिपूर्ण स्वरूपाचा उपासना विधी म्हणून हे बलिदान तू आम्हासाठी प्रस्थापित केले आहेस. त्या बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आमचे तुझ्याशी सख्य घडून येऊ व प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आनंदाने साजरा करण्यास आम्ही पात्र बनू. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारणदायक आहे. सर्व संदेष्टांनी ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वर्तविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदरीयासी प्रेमाने सांभाळले. त्याचा अग्रदूत योहान बाप्तिस्ता त्याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. त्याच्या प्रेमामुळे आमची मने आनंदित झाली आहे. तो जेव्हा जगात येईल तेव्हा प्रार्थना करेल. आम्ही त्याची वाट पाहत आहोत असे दृश्य त्यात दिसावे आणि आनंदाने व विस्मयाने आमची हृदय भरावी म्हणून आम्ही पूर्वतयारी करीत आहोत. त्याच्या जन्मदिन उत्सवासाठी आम्ही उत्सुक झालो आहोत आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहे. सर्व पापींचा तू आहे. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा ह्यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखासनापूर्वी त्याने आपल्या हातात भाकर घेतली
तुझे आभार मानले व ती भाकर म्हणून आपल्या शिष्यांना दे म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पित जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना दे म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे घ्या. आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा आनंददायक प्याला अर्पण करतो व तुझ्या समोर उभे राहण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व तुझ्या पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभू सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची तू आठवण कर. आमचे परमगुरु स्वामी फ्रान्सिस, आमचे महागुरु स्वामी ऑस्वर्ड ग्रेशियस, इतर सर्व महागुरु व धर्मगुरु यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताला विश्रांती पावलेल्या आमच्या सर्व बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया साडेत्रेशी व जगाच्या आरंभापासून तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्यावर आम्ही तुझी स्तुती करावी, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. येशूच्या शब्दात करूया प्रार्थना, परमपित्याला संबोधूनी.
मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून तुमच्या बाबाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व्यक्त देण्याची कृपा कर. तू नित्य दिव्य असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो. आज आपण संत जेरोमचा नोव्हेनाचा शेवटचा दिवस साजरा करत आहोत आणि म्हणून आता आपण एकामेकाकडे पाहूया आणि हसत मुखाने एकमेकांना प्रभूची शांती देऊया.
हे प्रभू, जीवनाची भाकर तू आज आमच्या पोषणासाठी दिली आहेस. त्याच भाकरीच्या कृपा सामर्थ्याने आमची हृदय शांती समाधानाने भरू दे व तुझ्या पुत्राच्या स्वागतासाठी पात्र बनवून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. कृपया बसून घ्या. सूचनेकडे आपलं लक्ष असू द्या. आज संध्याकाळी मिसाच्या अगोदर आपल्या पॅरिशमधील सर्व कुंसाला कन्फेशन मी आटोपलेली आहे. कृपया कोणीही आता कन्फेशनसाठी येऊ नये ही नम्र विनंती. दुसरी महत्त्वाची गोष्ट, झोनल कॉर्डिनेटरकडे बॅनर पाठवलं जाईल. हे बॅनर रस्त्यावर, झाडावर आपण टांगवायचं आहे आणि आजूबाजूच्या लोकांना खबर करून द्यायची आहे की कोणत्याही प्रकारचा कार्यक्रम, कोणत्याही प्रकारची जत्रा या ठिकाणी नाही, म्हणजे लोक येथे येणं टाळतील आणि गर्दी होणार नाही. त्याचप्रमाणे माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, उद्या 24 तारखेची मिसा अगोदर मी रात्री 12 वाजता अनाऊन्स केली होती, परंतु ती उद्या रात्री 8 वाजता आहे. 7:30 वाजता मराठी कॉयर क्रिसमस कॅरल गाईल. आपण त्यामध्ये येऊन सहभाग घ्यायचा आहे अशी विनंती आपणास करत आहोत. आणि बरोबर 8 वाजता प्रभू जन्माच्या दिवसाची पूर्वसंध्येची मिसा मराठी भाषेमधून अर्पण केली जाईल. कदाचित ह्या मिसासाठी क्राऊड असू शकतो. एका बाकावर फक्त तिघांनी बसायचं, बाकीच्यांनी देवळाच्या आजूबाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला, ह्या बाजूला उभं राहू शकता किंवा चर्चच्या कोपऱ्यामध्ये खुर्च्या ठेवलेल्या आहेत, त्या खुर्च्यावरती आपण बसू शकता, परंतु जवळजवळ बसू नका ही नम्र विनंती. शारीरिक अंतर पाळा, मास्क घालून या आणि चर्चमध्ये शिरताना सॅनिटायझर ते आहे त्याचा वापर करा. पिण्याचं पाणी सोबत आणा. सॅनिटायझरची लहानशी बाटली आपल्याबरोबर आणा ही नम्र विनंती आपणास करत आहोत. खूप गर्दी करू नका आणि अख्रिस्ती लोकांना या पवित्र मिसाचं, रात्रीच्या मिसाचं निमंत्रण देऊ नका. आपल्या घरातील फक्त काही लोकांनीच मिसाला यायचं आहे. लहान बालकांना आणू नका, वयस्कर आहेत त्यांना सुद्धा आणू नका. आपली चर्च, आपली जबाबदारी या ब्रीद वाक्याप्रमाणे वागा. आपलं आरोग्य आणि दुसऱ्यांचं आरोग्य महत्त्वाचं आहे. सण सोहळे येतील जगामध्ये, परंतु एकदा माणसाचा जीव गेला तर तो परत येणार नाही हे पक्क ध्यानात असू द्या. हे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे. 25 डिसेंबरला सकाळी 8 वाजता इंग्लिश भाषेमधून मिसा होईल, ह्याची नोंद घ्यावी. 26 डिसेंबरला आपला ठाऊक आहे की कर्फ्यू लागलेला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पूर्णपणे संचारबंदी आहे. जे लोक रस्त्यावर फिरताना दिसतील त्यांना पोलीस अटक करतील किंवा आणखी लाठीमार होईल आणि आणखी पुढे काही होईल. आणि म्हणून मी पॅरिशमधील सर्व लोकांना विनंती करतो, क्रिसमसच्या रात्री इकडे तिकडे फिरणं, इकडे तिकडे पार्ट्या करणं, 31च्या रात्री इकडे तिकडे फिरणं, झोनमध्ये कार्यक्रम ठेवणं हे सर्व टाळा. जे काही करायचं आहे ते दिवसा करा. रात्रीच्या वेळी गव्हर्नमेंटचे हे नियम आहेत, हे सगळे कायदे पाळा. हे आपल्या फायद्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. 26 तारखेला आपण संत जरोमचा सोहळा साजरा करत आहोत. सकाळी 6:30, 7:30, 8:30 आणि 9:30 अशा 4 मिसा मराठी भाषेमधून होतील. त्यानंतर 10:30 आणि 11:30 या 2 मिसा, पहिली
10:30ची इंग्लिश आणि 11:30ची तमिळ भाषेमधून होईल याची नोंद घ्यावी. मराठी, इंग्लिश आणि तमिळ कॉयरने कमीत कमी आणि शॉर्ट गीतं लावून, कारण प्रत्येक मिसा ही आपल्याला फक्त 40 मिनिटांमध्ये संपवायची आहे. जर मिसा लागली तर माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो प्रॉब्लेम होऊ शकतो. जाताना येताना गर्दी वाढू शकते. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, थोडक्यात गीतं गा आणि मिसा लागू नका. त्यासाठी आजची मिसा मी आपणासाठी पूर्णपणे संगीतामध्ये अर्पण केली. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, जे बाहेरून 2 फादर मला मदत करण्यासाठी येणार आहेत त्यांना सुद्धा याची खबर मी दिलेली आहे. ते सुद्धा मिसा 40 मिनिटांमध्ये संपवणार आहे. तर सर्व भाषेतील कॉयरने याकडे कटाक्षाने लक्ष द्या आणि लवकरात लवकर ही मिसा आटोपण्यासाठी धर्मगुरूला सहकार्य करा ही नम्र विनंती. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, रविवार दिनांक 27 तारखेला सकाळी एकच मिसा होईल. 26 तारखेला शनिवारी मिसा नाही संध्याकाळी, आणि आपले 8ची पण मिसा नाही, रविवारी 10ची सुद्धा मिसा नाही. तर 9 वाजता मिसा होईल. ती मिसा पूर्णपणे संगीतामध्ये केली जाईल. त्या मिसासाठी सुद्धा नियम पाळून आपण सहभाग घ्यायचा आहे ही नम्र विनंती. आणि त्यानंतरच्या आठवड्यामध्ये आपलं चर्च उघडं राहील. संत जेरोमचं डेकोरेशन सगळं काही असंच राहील. ज्या भाविकांना दर्शन घ्यायचं आहे त्यांनी दर्शन ते त्यावेळेत सुद्धा घेऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, ज्या कोणाला अद्यापही सणाच्या मिसा द्यायच्या आहेत, ख्रिसमस, नवीन वर्ष, तर त्या मिसा तुम्ही देऊ शकता. त्याचप्रमाणे 1 जानेवारीला आपण देवमातेचा सोहळा साजरा करतो. 25 डिसेंबरला आपण ख्रिसमस, येशू बाळाचा जन्म साजरा करतो. 26 तारखेला संत जेरोमचा सण साजरा करतो. त्यांच्या सन्मानार्थ ज्या कोणाला डोनेशन द्यायचं आहे चर्चला, त्यांनी डोनेशन द्यायचं आहे. बऱ्याचशा लेख्या आलेल्या आहेत आणि त्या मी गेल्या 2 आठवडे वाचत आहेत. अनेकांच्या रिसिप्ट आतापर्यंत आज सकाळपर्यंत ज्यांनी डोनेशन दिलं त्यांच्या सर्व रिसिप्ट माझ्याकडे तयार आहेत. तुम्ही मिसानंतर प्रत्यक्ष येऊ शकता आणि माझ्याकडून घेऊ शकता. प्रिय बंधू आणि भगिनींनो, विशेष म्हणजे यूट्यूबवरती मिसा तुम्ही ऐका आणि शक्यतो घरीच राहा. आणि दुसरं म्हणजे हा जो 2-3 दिवसाचा महत्त्वाचा कार्यक्रम आहे, त्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करू नये किंवा आपल्याला कोणता भाविकांना त्रास होऊ नये. अचानक मिसा बंद करू नये, मध्येच देवळं लॉक करू नये. आणि जे 8 महिन्यानंतरही देवळं उघडले, लहानशा चुकीमुळे हा नियम आपल्याला लागू करतील आणि पुन्हा देवळं बंद होतील. इकडेच नाही, अख्ख्या महाराष्ट्रात. आणि म्हणून सर्व नियम कायदे कानून पाळा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, सण सोहळे येतील, मिसाही चालू राहील, कृपाही मिळेल, आशीर्वादही मिळेल. संत जेरो 365 दिवस तोच आहे, तोच आशीर्वाद देतो, तोच कृपा देतो, तोच तुमची प्रार्थना ऐकतो. परंतु आपला जीव गेला तर तो परत येणार नाही, हे लक्षात ठेवा. माझा जीव जाणार नाही, मला काही होणार नाही असा तो हेकेखोरपणा आहे, तो सोडून द्या. तुमचा जीव जाणार नाही, पण तुम्ही दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालू शकता, हे सुद्धा लक्षात ठेवा. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, हा कार्यक्रम 2-3 दिवसाचा सुखाने, शांतीने पार पडावा. आणि आपण आज इथे जमलो आहोत नोव्हेनाच्या शेवटच्या दिवशी, तर आपल्या सर्व गरजा आणि विनंत्या संत जेरोमने पूर्ण कराव्यात. आणि हा कार्यक्रम अगदी आनंदाच्या, भक्तीच्या वातावरणामध्ये, अगदी थोडक्यात मर्यादेमध्ये राहून शांतीने पार पडावा. म्हणून आज नोव्हेनाच्या शेवटच्या दिवशी मी संत जेरोमकडे प्रार्थना करत आहे. उभे राहा. संत जेरोमचा नोव्हेनाचा शेवटचा आणि 9वा दिवस. सुरुवातीची प्रार्थना. हे संत जेरोम, आमच्या धर्मधर्माच्या आश्रयात तुझे स्थिरान करण्यासाठी आणि तुझ्या अलौकिक सणाची आमची आध्यात्मिक तयारी
आजारांना दुःखींना आनंदित कर, तसेच सर्व अनिष्टापासून आमचे रक्षण कर. आम्हाला मानसिक आणि शारीरिक आरोग्य लाभावे म्हणून आमच्यासाठी येशूजवळ विनंती कर. दिवसेंदिवस आमचा ख्रिस्ती विश्वास मजबूत होण्यासाठी व ख्रिस्त सभेशी एकनिष्ठ राहण्यास आमच्यासाठी प्रार्थना कर. हे सर्वशक्तिमान दयाळू बाबा, तू संत जेरोमला एका असामान्य धर्मगुरूचा अवतार दिलास. त्याच्या उपदेशाद्वारे कारणाची रहस्ये आम्हाला प्रकट केली. आम्ही एकामेकावरती प्रेम करावे व येशूच्या आदेशाप्रमाणे वागावे अशी आम्हाला शक्ती मिळावी म्हणून हे दयावंत परमेश्वरा, धर्मगुरूला आवश्यक असलेल्या बुद्धिमत्ता, चारित्र्य, पावित्र्य, उपकारबुद्धी, अन्य भाषांचं ज्ञान, उत्साह व आध्यात्मिक कार्य करण्याची कळकळ या सर्व सद्गुणांनी संपन्न करून तू संत जेरोमला घडविलेस. त्याच्या उदाहरणाने अप्रार्थनेद्वारे आम्हाला आमच्या बंधुभगिनींवर निस्वार्थीपणे प्रेम करता यावे, वितरणाच्या चांगल्या वर्तनाने ख्रिस्ताचा प्रकाश देता यावा, की त्याद्वारे तुझा गौरव होईल म्हणून हे दयावंत देवा, संत जेरोमने पवित्र बायबलचा सखोल अभ्यास केला, देवाच्या शब्दावर मनन चिंतन केले व ख्रिस्ताच्या कारणाची गूढ रहस्ये लोकांना साध्या व सोप्या भाषेत उघड केली. तसेच त्याने प्रायश्चित्त, प्रार्थना व त्याग करून पावित्र्य कमावले. आम्ही सुद्धा पवित्र बायबलचे नेहमी वाचन करावे, त्यावर मनन व चिंतन करून देवाच्या वचनाप्रमाणे वागावे म्हणून हे दयानिधे, संत जेरोमला दीनदुबळ्यांची, दुःखीरांची दुःखे दूर करण्यासाठी, आजारांचे आजार बरे करण्यासाठी शक्ती दिलीस. त्याच्या पायांशी आज आम्ही श्रद्धापूर्ण अंतकरणाने जमलो आहोत. शारीरिक व मानसिक आजार, पापबुद्धी, ऐहिक विवंचना, दारिद्र्य व चिंता यापासून आमचे रक्षण व्हावे. तसेच आमच्या धर्मग्रामात व शेजाऱ्यात बंधुभाव, शांती व सौख्य नांदून आम्ही तुझ्या अधिक जवळ यावे म्हणून संत जेरोमद्वारे आम्हाला कृपा कर. थोड्या वेळ डोळे बंद करा, मानानंतर त्यांनी खाली बघा, हात जोडा. आपल्या मनामध्ये अनेक गरजा आहेत, कुटुंबाचे प्रॉब्लेम आहेत, समस्या आहेत. आपल्या सगळ्या मासेमारी बांधवांसाठी, भगिनींसाठी प्रार्थना करा. यंदाचं वर्ष त्यांना फार दुःखाचं गेलेलं आहे. अवकाळी पावसाने मासळी सगळी भिजून गेली. कधी मासळी मिळाली तर भाव मिळाला नाही, कधी मासळी मिळाली त्यावेळेला बाजारभाव मोठा होता पण फायदा झाला नाही. खपणार पळून गेले. अंगावरती हजाराने लाखाने पैसे उडवलेले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी ओडिसाला, झारखंडला लाखाच्या बसेस केल्या जातात. 5-5 लाख एक बसचं, आणि त्यांना आणलं जातं आणि हे लोक पळून जातात. अनेक लोक खपणाऱ्यांची चोरी करतात. कर्ज वाढत चाललेलं आहे. बर्फ, डिझेलचा भाव, बोटीच्या वस्तू, इंजिन या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेले आहेत. आपल्याला मासे देणारे, आपल्याला जिवंत ठेवणारी आपली कोळी जमात, आणि जगायचं तरी कसं? सरकार मदतही करत नाही. मागा त्यांच्यासाठी संत जेरोमच्या चरणाशी. आपल्या महाराष्ट्रात शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं, तोंडाशी आलेलं पीक भिजलं, गेलं, कुजलं. शेतकऱ्याने कसं जीवन जगायचं? त्यांच्यासाठी, कुणबी समाजासाठी प्रार्थना करा. आगरी समाज मिठागर चालवतात. अवकाळी पावसामुळे सगळं वाहून गेलं. मीठ भिजलं, पुन्हा पाणी झालं. बांधे तयार केले होते ते सगळे परत वाहून तळणामध्ये गेले. कसं त्याने जीवन जगायचं?
अनेकांचे कामधंदे बुडालेले आहेत. लोक येतात, अक्षरशः रडतात माझ्याकडे, काय करायचं प्रभू, कुठून कुठून तरी त्यांना नोकरीचा लाभ दे. मी तुझ्याकडे कळकळीची प्रार्थना करतो आणि त्यासाठी आमच्या लाडक्या संत जेरोमची मी मध्यस्थी मागतो. प्रभू परमेश्वरा, त्यांना नोकरी मिळू दे. प्रभू, अनेक लोक माझ्या समोर ICU मध्ये श्वासोश्वास घेता येत नाही आणि करोना झालेला आहे म्हणून तडफडून मेले. आजही माझ्या डोळ्यासमोर ते लोक दिसतात. हा रोग भयानक आहे प्रभू परमेश्वरा, आणि आमची लोक अगदी बिनधास्त वागत आहे जसं काय झालंच नाही. प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्व लोकांचं तू संरक्षण कर आणि ही घटना, ज्या मी घटना स्वतः अनुभवलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, त्या घटनेपासून आमचं रक्षण कर आणि त्यासाठी कायदे कानून आणि हे सगळे नियम अगदी मनापासून पाळण्यास आम्हाला शिकव. जे लोक निमंत्रण देतात, गर्दी करण्याचा प्रयत्न करतात, अशा लोकांना प्रभू सुबुद्धी दे. कदाचित आरोप पहिला त्यांच्याच घरात शिरेल. ज्या लोकांच्या घरामध्ये मृत्यू झालेले आहेत त्यांना जाऊन विचारा काय परिस्थिती होती. कोणी अंगाला हात लावायला सुद्धा तयार नव्हतं. पेटी उचलायला, तिरडी उचलायला सुद्धा कोण पुढे आलं नाही. काचेमधून त्यांचं प्रेम पाहिलं गेलं आणि ओक्सापोक्षी लोकांनी किंकाळ्या मारल्या, रडले लोक. पण आपलं स्वतःचा माणूस, त्याचं डेड बॉडी सुद्धा त्यांना दिसली नाही. अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून संत जेरोम तुझ्या चरणाशी मी प्रार्थना करतो आणि गर्दी तू तुझ्या कृपेने टाळावी म्हणून मी तुझी मदत मागतो. सर्वांनी एकत्र आपण प्रार्थना करूया. हे सर्वशक्तिमान सनातन परमेश्वरा, आम्ही प्रार्थनापूर्वक अंतःकरणाने संत जेरोमची भक्ती करतो. त्याच्या ज्ञानाचा प्रकाश आम्हाला मिळावा व त्याच्याप्रमाणे बायबलचे वाचन करण्यास व त्याप्रमाणे वागण्यास आम्हाला स्फूर्ती मिळावी अशी प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. आमेन. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात असे तुझे इच्छेप्रमाणे हो. प्रभु तुम्हारो